गुरुजी सत्काराकडे. मी नागणे सरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप पाटील यांचं आपण स्वागत करावं. यानंतर नागणे सरांची विनंती. यानंतर सचिन कालपट सरांना विनंती आपण वसंत पाटील यांचं स्वागत करावं. कालपट सरांना अजून एकदा विनंती की प्रकाश क्षीरसागर यांचंही स्वागत आपण करावं. अजून एक स्वागत आपण बिराजदार सोलापूरहून आपल्या संभाजी चौगुले नाहीत. यानंतर वीणा होरा यांचं स्वागत करण्यासाठी मी रेखाजाडी हा घेतो. त्यानंतर मॅडमलाच विनंती की मनीषा पाटील यांचाही आपण सत्कार करावा. रेणुका महागावकर यांचाही सत्कार आपल्या हस्ते व्हावा. नसीमा जमादार यांचंही स्वागत आपल्याच हस्ते व्हावं. यानंतर सुभाष कवडे सर. यानंतर फोटो अतिशय महत्वाचा आहे. उद्या फेसबुकला तो यायला पाहिजे, अवश्य यायला पाहिजे. यानंतर कोल्हापूरहून आलेले परसराम आंबी यांचे शब्द अशा या सेवकांचं स्वागत आपल्या हस्ते व्हावं. त्यानंतर अजय कुमार वंगे यांचे स्वागत कल्याणराव शिंदे सरांना विनंती त्यांचे स्वागत आपण करावं. नियमित लेखन करणारे आमचे मित्र प्रकाश क्षीरसागर गोव्याहून माझ्या गोव्याच्या भूमीत तसं आमच्या मंगोड्याच्या भूमीत आलेले. आता यानंतर मी आणि सूत्रसंचालन करण्याची संधी मिळणं हा खरं तर माझ्यासाठी एक भाग्ययोग आहे. आणि तो योग आदरणीय जडे सर आणि त्यांच्या टीमनी घडवून दिला, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी आदरणीय कल्याणराव शिंदे सर असतील, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, या सर्वांच्या समवेत हे कवी संमेलन या ठिकाणी सजतंय. आमच्या मानदेशचे कवी आहेत आणि कवितेच्या संदर्भातली भूमिका मांडताना सुधीर इनामदार ते म्हणतात, अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे,
मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे. भस्म व्हायचे उरले आता या हाडांचे बाकी. भस्म व्हायचे उरले आता या हाडांचे बाकी. बुक्का झालो गुलाल झालो अबीर झालो आहे. मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे. याच भूमिकेतून हे सगळे कवी आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत, आपली कविता या ठिकाणी मांडणार आहेत. येणाऱ्या प्रत्येक कवींसाठी मी एक नम्र विनंती करणार आहे. खरं तर आपली कविता ही आपली प्रचंड मोठी ओळख आहे. त्यामुळे इतर कोणत्याही ओळखीपेक्षा आपलं नाव, आपल्या गावाचं नाव आपण सांगून आपल्या कवितेला सुरुवात करावी. माझ्या शेजारी बसलेले आदरणीय अध्यक्ष साहेब यांचा प्रचंड मोठं दडपण आज माझ्यावरती आहे. कारण या कवितेच्या बाराखडी ज्यांनी शिकवल्या आणि कवितेच्या बाबतीत महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी काम करणारे ही सगळी मोठी मंडळी, म्हणजे सोलापूरला असताना या सगळ्यांच्या कविता ऐकून आम्ही कविता लिहायला शिकलो. या सगळ्यांचं दडपण घेऊन या संमेलनाला सुरुवात करूया. मंगेश पाडगावकर एका कवितेत म्हणतात की कोऱ्या कोऱ्या कागदावर असेल जरी छापलं ओठावरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. ती मनात झुरते आहे तुम्ही पाहत बसणार कल्पनेच्या पावसात नुसतं नाहत बसणार. मला सांगा व्हायचं कसं मुक्कामाला जायचं कसं घट्ट जवळ घेतल्याखेरीज माणूस नसतं आपलं. कोऱ्या कोऱ्या कागदावर असेल जरी छापलं ओठावरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. हे ओठावरचं गाणं, हे ओठावरचे शब्द सांगण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय गिरीश दुनाके सर यांना की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. सन्माननीय गिरीश दुनाके. आता हे कवी संमेलन इथून पुढे मॅरेथॉन पद्धतीने चालणार आहे. म्हणजे कवी उठून येईपर्यंत जेवढं शक्य आहे तेवढंच मी बोलणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगर यांनी जे विभागीय संमेलन आयोजित केलं आहे त्याला प्रथम शुभेच्छा देतो. त्या आयोजकांनी मला इथं निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि आमच्या सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल बंद पडली त्यावेळची मला सुचलेली कविता आपल्यापुढे सादर करतो. कवितेचं नाव आहे गिरणगाव. गिरणगाव नाही आता मरणगाव झाले. गिरणगाव नाही आता मरणगाव झाले. चादरीचे गाव आता भाकरीस मेले. कापड गिरण्या इथल्या हळूहळू बंद झाल्या. कापड गिरण्या इथल्या हळूहळू बंद झाल्या. मालकांनी त्या गिरण्यांना मांडलिक केल्या. गिरण्यांच्या त्या जागी आता बनतील मोठे इमले. गिरण्यांच्या त्या जागी आता बनतील मोठे इमले. आठवणी त्या जुन्या काढूनी कोणी त्यातच रमले. गिरण्यांचे ते भोंगे आता ओरडून थकले. गिरण्यांचे ते भोंगे आता ओरडून थकले. इमल्यांच्या त्या उंची गर्दीत हळूच खाली झुकले. आता इथे नाही गजबज. आता इथे नाही गजबज नाही कुठलीच पाळी. आता कुठल्या घरी न उरली लगबग भल्या सकाळी. कामगारही गांजून गेले. कामगारही गांजून गेले. भविष्य बनली काळी. संसाराची विवंचना त्या सत्वे सांज सकाळी. सावकारही रंक झाले. कामगारांना सावकार व्याजाने पैसे द्यायचे ते सावकारही भिकारी झाले. सावकारही रंक जाहले. हाती आली झोळी. झपझप चालत डबा नेणारी कन्या भूतकाळी. आता नाही धनदौलत अन संपत्तीचे दृश्य. आता नाही धनदौलत अन संपत्तीचे दृश्य. गिरण्यांसोबत तरुणाईचे संपले सारे भविष्य. संपले सारे भविष्य. धन्यवाद.
धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय राजेंद्रजी भोसले सर यांना, त्यांनी आपली एक रचना सादर करावी. खरं तर स्त्रियांच्या जीवनामध्ये मध्यंतर असतो असं म्हणतात. तिचं लग्नापूर्वीचं जीवन हे आईवडिलांकडे व्यतीत होतं, तर लग्नानंतर जीवन हे पतीच्या घरी व्यतीत होत असतं. अशाच आशयाची कविता लेख चालली. वास्तविक पाहता लग्न म्हणजे आनंद सोहळा असून सुद्धा त्या मुलीला आपलं घर सोडणं म्हणजे जीवावर येतं आणि तिला निरोप द्यायला सुद्धा आईवडिलांना जीवावर येतं. अशाच आशयाची कविता आहे, लेख चालली. घर सोने करून या कन्या सासराला गेली, घर सोने करून या कन्या सासराला गेली, देव घरातली पण ती क्षीण क्षीण किव झाली. घर सोने करून या कन्या सासराला गेली, देव घरातली ती पण ती क्षीण क्षीण किव झाली. झाले अंगण सुने सुने खुजा झाल्या साऱ्या भिंती, झाले अंगण सुने सुने खुजा झाल्या साऱ्या भिंती. आठवणींनी व्याकुळली वृंदावनी माती, आठवणींनी व्याकुळली वृंदावनी माती. होता आनंद क्षणोक्षणी तिच्या पंजनात सारा, होता आनंद क्षणोक्षणी तिच्या पंजनात सारा. उल्हासाने वाहिना आता खटाळतो वारा, उल्हासाने वाहिना आता खटाळतो वारा. भांडी तिची भातुकलीची कोपऱ्यात रोसलेली, भांडी तिची भातुकलीची कोपऱ्यात रोसलेली. खऱ्या मोठ्या संसाराने जागा त्यांची घेतलेली. हळद भरल्या अंगाने पोर डोलीमध्ये गेली, हळद भरल्या अंगाने पोर डोलीमध्ये गेली. आईबापाच्या कुशीमध्ये नेत्रकमळे रीती केली, आईबापाच्या कुशीमध्ये नेत्रकमळे रीती केली. लाल मेहंदी हातामध्ये पडल्या संसाराच्या बेड्या, लाल मेहंदी हातामध्ये पडल्या संसाराच्या बेड्या. कशी विसरेल आता ती बहीण भावातल्या खोड्या. बाप होई वेडा पिसा जणू निघाले दिवाळे, बाप होई वेडा पिसा जणू निघाले दिवाळे. आईचा जीव तिच्या सवे सदा आरती ओवाळे. झाला भाऊ परका आता करे बहिणीची पाठवण, झाला भाऊ परका आता करे बहिणीची पाठवण. डोळ्यांमध्ये अश्रू ठेवून होई बालपणीची आठवण, डोळ्यांमध्ये अश्रू ठेवून काढे बालपणीची आठवण. अल्लडपणा तिचा आता होई इतिहासात जमा, अल्लडपणा तिचा आता होई इतिहासात जमा. कोण बाळगेल आता तिच्या रोसव्यांची तमा, कोण बाळगेल आता तिच्या रोसव्याची तमा. नांद सुखाने पिल्लू बाळा घरटे विण उल्हासाने, नांद सुखाने पिल्लू बाळा घरटे विण उल्हासाने. माहेरला विसरुनी कर संसार विश्वासाने, माहेरला विसरुनी कर संसार विश्वासाने. लेक सासरी नांदे बापा आभाळ ठेंगणे, लेक सासरी नांदे बापा आभाळ ठेंगणे. पोर सदा सुखी राहो याची देवाला मागणे, पोर सदा सुखी राहो याची देवाला मागणे, याची देवाला मागणे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय प्रकाशजी क्षीरसागर यांना, त्यांनी आपली एक रचना सादर करावी. या कवी संमेलनासाठी खास गोव्याहून आलेले सन्माननीय प्रकाशजी क्षीरसागर सर हे आपली कविता सादर करत आहेत. माझी कविता गोव्याची नाही, एवढे माहीत होते, एवढे माहीत होते शेत ते वाहित होते, एवढे माहीत होते शेत ते वाहित होते. डांबरी सरका ना तिथे ना, डांबरी सरका तिथे ना. मार्गही पांदित होते, एवढे माहीत होते शेत वाहित होते. ऊन चंदेरी दुपारी, ऊन चंदेरी दुपारी चांदणे पोळीत होते, एवढे माहीत होते शेत वाहित होते. अंक सारे संपले पण, अंक सारे संपले पण, अंक सारे संपले पण. नाट्यही नांदीत होते, एवढे माहीत होते शेत ते वाहित होते. तोडे तू झाड मोठे, तोडे तू झाड मोठे. पाखरू फांदीत होते, एवढे माहीत होते शेत वाहित होते. विस्तवाला का भीतो,
विस्तवाला का भितो तू, चंदना शोधित होते, एवढे माहीत होते शेत वाहित होते, एवढे माहीत होते शेत वाहित होते. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर कविता आणि कवितेची भूमिका स्पष्ट करत असताना काही वेळापूर्वी परिसंवादात सध्या महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करतायत सन्माननीय सूर्याजी भोसले. कवितेचं एक पुस्तक प्रकाशित आहे आणि त्यासोबत 2 ग्रंथ प्रकाशित आहेत ओवीबद्ध, आणि त्यासोबत मी कीर्तनही करतो. कायम कविता गातो, आज कविता वाचायची आहे. कवितेचं नाव आहे तुकोबा. की प्राध्यापकाला समजावा एवढा तुकोबा सोपा नाही, की प्राध्यापकाला समजावा एवढा तुकोबा सोपा नाही, समीक्षकाला उमगावा एवढा तुकोबा मोपा नाही. की प्राध्यापकाला समजावा एवढा तुकोबा सोपा नाही, समीक्षकाला उमगावा एवढा तुकोबा मोपा नाही, अभ्यासकाच्या कक्षेत तुकोबा मावत नाही. की अभ्यासकाच्या कक्षेत तुकोबा मावत नाही, वंशात जन्माला आला म्हणून तुकोबा घावत नाही. की वंशात जन्माला आला म्हणून तुकोबा घावत नाही. तुकोबावर लिहिले म्हणजे तुकोबा मिळत नाही. तुकोबावर लिहिले म्हणजे तुकोबा मिळत नाही. आयुष्य घालवलं कीर्तनात तरीही तुकोबा कळत नाही. तुकोबावर व्याख्याने देणाराचा, तुकोबावर कविता लिहिणाराचा. की तुकोबावर व्याख्याने देणाराचा, तुकोबावर कविता लिहिणाराचा, तुकोबावर गाणी रचणाराचा, सोबतच चित्रपट काढणाराचा, नाटकं करणाराचा, कादंबऱ्या लिहिणाराचा, कथा करणाराचा, कीर्तन करणाराचा, प्रवचन ठोकणाराचा आणि तुकोबाचा सूतरामही बंध नसतो आणि आचार भ्रष्ट वागणाराला तुकोबाचा गंध नसतो. भोळ्या भाबड्या मनात तुकोबा रंगत असतो. की भोळ्या भाबड्या मनात तुकोबा रंगत असतो. पाण्यासारख्या निर्मळ अंतरात तुकोबा दंगत असतो. वैद्य होऊन तुकोबा अंतरातली काढतात घाण. की वैद्य होऊन तुकोबा अंतरातली काढतात घाण. विकाराने माजलेले तुकोबा पेटवतात रान. पुसणाराला दाखवण्यासाठी वाट होतात तुकोबा. की पुसणाराला दाखवण्यासाठी वाट होतात तुकोबा. अंतरातली निखळणारी गाठ होतात तुकोबा. न बोलता आकाशाहून महान होतात तुकोबा. न बोलता आकाशाहून महान होतात तुकोबा. मुंगीचा गुण घेऊन लहान होतात तुकोबा. तुकोबा पाणी होतात. की तुकोबा पाणी होतात. तुकोबा गाणी होतात. आपल्याकडे जन्मांदा असा एक शब्द आहे बघा, तसा जन्मुका शब्द इथे तयार झालेला आहे. की तुकोबा पाणी होतात, तुकोबा गाणी होतात. जन्मक्या माणसाची तुकोबा वाणी होतात. होतात तुकोबा काठी आंधळ्याचा हात होतात. की होतात तुकोबा काठी आंधळ्याचा हात होतात. आणि केलाच पायवर तर तुकोबा लाथ होतात. केलाच पायवर तर तुकोबा लाथ होतात. तुकोबा तुम्ही लहानाहुनी लहान झाला. की तुकोबा तुम्ही लहानाहुनी लहान झाला, म्हणूनच तुम्ही महानाहून महान झाला. माणसा माणसातला भेद तुकोबा मिटवतात. माणसा माणसातला भेद तुकोबा मिटवतात आणि झोपलेल्या माणसाला तुकोबा उठवतात. लेखनीतून उतरताना तुकोबा धग होतात. लेखनीतून उतरताना तुकोबा धग होतात. नाठाळ अशी नडताना तुकोबा रग होतात. अन्यायाच्या विरोधात राख करणारी आग होतात आणि दुर्बळाला सांभाळताना विषारी शब्दांचा नाग होतात. शेवटी तुकोबा तुम्हाला अनुभवताना पिकून गेली वाणी. शेवटी तुकोबा तुम्हाला अनुभवताना पिकून गेली वाणी. तसेच अजून खळाळते आहे इंद्रायणीचे पाणी. वाचून चिंतून अनुभवून घेतोय तुमच्या अभंगांची गाथा. वाचून चिंतून अनुभवून घेतोय तुमच्या अभंगाची गाथा. त्यामुळेच जगण्याच्या या महापुरात नम्र झाला माता. जगण्याच्या या महापुरात नम्र झाला माता. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर मी आज पावसावर मी कविता सादर करणार आहे. गेल्या आठवड्याभर जो पाऊस पडतोय, नासाडी पाऊस,
त्या पावसावर नाही, तर ज्यावेळेला खरंच शेतकऱ्यांना पावसाची गरज असते त्या पावसावर मी माझ्या कवितेचं सादर करतोय. कवितेचं नाव आहे ऊन पावसाचा खेळ. ऊन पावसाचा खेळ आलं आभाळ भरुणी, ऊन पावसाचा खेळ आलं आभाळ भरुणी, हिरव्या हिरव्या रानामधी मन आलं भरुणी, कळ ढगाला लागता पाणी टपोर पडते, कळ ढगाला लागता पाणी टपोर पडते, रान खळाळलं जणू चढणार साज, माझा शेतकरी राजा झाला बेभान आज, माझा शेतकरी राजा झाला बेभान आज, पेर करी रानामधी हाती ती पण घेऊनी, हिरव झालं रशिवार फिरवी हाताने गोफन, हिरव झालं रशिवार फिरवी हाताने गोफन, करी राखण पिकाची दाण टपोर भरल, खळ भरल दाण्यानं जणू मोत्याची रास, खळ भरल दाण्यानं जणू मोत्याची रास, चिज झालं घामच धरणी मायेच्या कृपेनं, धरणी मायेच्या कृपेनं, धरणी मायेच्या कृपेनं. धन्यवाद. धन्यवाद. भोसे, तालुका पंढरपूर. माझ्या कवितेचं नाव आहे लेख. ही कविता गेय स्वरूपातील आहे. बाप्पा लेकीचं जगन माये माहेर उसन, बाप्पा लेकीचं जगन माहे माहेर उसन, घेतो काळजाचा गड मन करून दगड, घेतो काळजाचा गड मन करून दगड, बाप्पा लेकीचा जलम तिचं स्वातंत्र्य कलम, बाप्पा लेकीचा जलम तिचं स्वातंत्र्य कलम, व्हावी घर दोन्ही घरा दूत जणू समयीची वात, व्हावी दोन्ही घरा दूत जणू समयीची वात, नको गाळू तू आसव जन्म लेकीचा बेकार, नको गाळू तू आसव जन्म लेकीचा बेकार, कर सुखान संसार नेत्र सुखाचा घर, कर सुखान संसार नेत्र सुखाचा घर, लेक सुखात नांदावी तिला दृष्ट ना लागावी, लेक सुखात नांदावी तिला दृष्ट न लागावी, तिचा भरला संसार दोन्ही कुळाचा उद्धार, तिचा भरला संसार दोन्ही कुळाचा उद्धार. आणि शेवटी बाप आपल्या लेकीबद्दल सपान शेवटच्या कडव्यात काय म्हणतो, लेक माये ग सपान, लेक माये ग सपान माये डोळ्यान पाईन, लेक माये ग सपान माये डोळ्यान पाईन, तुझ मायेच ताणूल मये मांडीवर खेळल, मये मांडीवर खेळल, मये मांडीवर खेळल. धन्यवाद. धन्यवाद संभाजीराव. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय विजय पाटील यांना, सन्माननीय वसंत पाटील यांना की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. कविता धरणाआधी आणि नंतरच्या असा त्यांचा एक संग्रह आहे.
राज्य पातळीवर धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी कार्य करणारा तो कार्यकर्ता आहे. त्यांच्या तब्येतीवर जाऊ नका. अनेक प्रश्न सोडवण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि धरणग्रस्तांचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत म्हणून अव्याहतपणे भारत पाटणकरांच्या नेतृत्वाखाली ते संघर्ष करतात. शिक्षक म्हणून काही काळ त्यांनी काम केलं. साहित्य परिषद शाखेची स्थापना केली. त्याच्या उद्घाटनाला माझ्यासमोर बसलेले लोक येणार आहेत असं त्यांनी मगाशीच सांगितलं. पाठीमागे बसलेले आहेत, कल्याणराव आहेत, सुनीता राजे आहेत, हे लोक येणार आहेत उद्घाटनासाठी असा मगाशीच विषय झालेला आहे. तर असा एक अनेक पातळी आणि डोंगरी साहित्य संमेलन ते घेतात. म्हणजे रंगनाथ पठारेंपासून अगदी सदानंद मोरेंच्यापर्यंत खूप चांगले लोक त्यांनी ज्या भागात साहित्याचा कसलाही फारसा वारसा नाही अशा ठिकाणी ते संमेलन करतात आणि कायम माझ्याबरोबर असतात. तर त्यांनी आता एक कविता सादर करावी. कवितेचं नाव आहे पुनर्वसनाच्या लढाईत. नेल्सन मंडेलांच्या 27 वर्षाच्या तुरुंगासारखीच मीही काढलीत 27 वर्ष पुनर्वसनाच्या लढाईत. नेल्सन मंडेलांच्या 27 वर्षाच्या तुरुंगासारखीच मीही काढलीत 27 वर्ष पुनर्वसनाच्या लढाईत. अजूनही धगधगतंय माझ्या धमन्यातून लढाईचे बळ. जोपर्यंत हाती येत नाही आणि मागूनही हक्क मिळत नाही तोपर्यंत लढत राहील बुडितांच्या हक्कासाठी. अजूनही धगधगतंय माझ्या धमन्यातून लढाईचे बळ. जोपर्यंत हाती येत नाही मागूनही हक्क मिळत नाही तोपर्यंत लढत राहीन बुडितांच्या हक्कासाठी. कितीतरी वेळा पराभूत होऊनही मागे सरकलो नाही. कितीतरी वेळा पराभूत होऊनही मागे सरकलो नाही. किंवा झाडाला टांगून गळफास घेण्याचा साधा विचारही शिवला नाही. तसे कितीतरी जण लोटले गेले कर्जाचे खाईत, दुःखाची परवड झेलीत झेली. तसे कितीतरी जण लोटले गेले कर्जाच्या खाईत, दुःखाची परवड झेलीत झेली. आणि उभ्या आयुष्याशी सुरुंग लावत कधीच गाडले गेले जमिनीत. उभ्या आयुष्याशी सुरुंग लावत कधीच गाडले गेले जमिनीत. बुडालेल्या घरांची आणि जमिनींची नुकसान भरपाई सोडून द्यावं. बुडालेल्या घरांची आणि जमिनींची नुकसान भरपाई सोडून द्यावं. ती तर योग्य मिळतच नाही. पण आताशा शेतात राबणाऱ्या बापाला कसा चैनच पडत नाही. बुडालेल्या घरांची आणि जमिनींची नुकसान भरपाई सोडून द्यावं. ती तर योग्य मिळतच नाही. पण आताशा शेतात राबणाऱ्या बापाला कसा चैनच पडत नाही की अंग मोडून मस्तपैकी रानात काम करायला हक्काची शेतीही मिळत नाही. की अंग मोडून मस्तपैकी रानात काम करायला हक्काची शेतीही मिळत नाही. आता कधी कधी बाप सांदी कोपऱ्यात पडलेल्या रुमण्यावरून फिरतो हात. आता कधी कधी बाप सांदी कोपऱ्यात पडलेल्या रुमण्यावरून फिरवतो हात. बोटाने चाचपतो हाताचे गट्टे. उगाचच तपासून बघतो नांगराच्या गंजलेल्या फळाचा दाट. आता कधी कधी बाप सांदी कोपऱ्यात पडलेल्या रुमण्यावरून फिरवतो हात. बोटाने चाचपतो हाताचे गट्टे आणि उगाचच तपासून बघतो नांगराचा गंजलेल्या फळाचा दाट. बैलाच्या नक्कीत घुसू नये म्हणून, बैलांच्या नक्कीत घुसू नये म्हणून पेकटाला पिळका बसला तरी तो बैलालाच जपायचा जास. पेकटाला पिळका बसला तरी तो बैलालाच जपायचा जास. बैलालाच जपायचा जास. बैलाला जपणं ही मुख्या जीवाचा दुश्वास आहे. तो आपण अनुभवणं निश्चितपणानं अटक धरून. नमस्कार. आपण आपल्या पत्नीला अर्धांगिनी म्हणतो, पण ते अर्धांगिनी नसते. कारण सगळं संपूर्ण संकट आणि पुरासारखं आपल्या छातीवर घेते अशी असते अर्धांगिनी नसून ती पूर्णांगच असते. अशा माझ्या पत्नीला ही कविता सादर करतो. सखी तू म्हणतेस तेही खरंच आहे. सखी तू म्हणतेस तेही खरंच आहे. कवितेने कधी पोट भरत नाही. सखी तू म्हणतेस तेही खरंच आहे. कवितेने कधी पोट भरत नाही. मी तर असा पाना फुलांचा जगाच्या व्यथेचा. मी तर असा पाना फुलांचा जगाच्या व्यथेचा. आणि तू तर कष्टाचे डोंगर उपसून, आणि तू तर कष्टाचे डोंगर उपसून डोळ्यात दाटलेला समुद्र पापण्यात लपवणारी.
आणि तू तर कष्टाचे डोंगर उपसून डोळ्यात दाटलेला समुद्र पापण्यात लपवणारी, पोरांच्या रिकाम्या पोटावर मायेचा हात फिरवणारी, पोरांच्या रिकाम्या पोटावर मायेचा हात फिरवणारी, माझ्या जखमावर हळूवार फुंकर घालणारी, माझ्या जखमावर हळूवार फुंकर घालणारी. अशा वेळी माझं काळीज गलबुलून येतं, अशा वेळी माझं काळीज गलबुलून येतं. तुझ्या डोळ्यातला समुद्र माझ्या लेखणीतून वाहू लागतो, तुझ्या डोळ्यातला समुद्र माझ्या लेखणीतून वाहू लागतो. कागदावर एक 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 शब्द जमा होऊ लागतात, कागदावर एक 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 शब्द जमा होऊ लागतात. एक कविता नवीन जन्म घेते, एक नवीन कविता जन्म घेते. तुझ्या पदराचं आभाळ पांघरून आणि भाकरीचं स्वप्न घेऊन, तुझ्या पदराचं आभाळ पांघरून भाकरीचं स्वप्न घेऊन, तेव्हा तू माझी कविता, तेव्हा तू माझी कविता आपल्या मनात रुजवतेस, तेव्हा तू आपली कविता मनात रुजवतेस आणि माझ्या कवितेला आयुष्यभर करुणेचा प्राणही पुरवतेस, माझ्या कवितेला आयुष्यभर करुणेचा पादे पुरवतेस. धन्यवाद. लग्नाच्या पहिल्या 2-3 वर्षात जर कविता असती तर निश्चितपणानं मी मान्य केलं असते. देशिंग या ठिकाणी शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या सन्माननीय मनीषा पाटील मॅडम. सर्वांना नमस्कार. मंगळवेळेच्या पवित्र मातीस वंदन करून माझी रचना आपल्यासमोर. कवितेचं शीर्षक आहे निराधार बायका. नको नको वाटली तरी तुडवावी लागते त्यांना अनोळखी वाट, नको नको वाटली तरी तुडवावी लागते त्यांना अनोळखी वाट. कुणाला हाका देत राहतात त्यांचे हातबल डोळे, कुणाला हाका देत राहतात त्यांचे हातबल डोळे. क्षणापूर्वी उतरलेल्या गारा उपऱ्या असतात रखरखीत रस्त्यांवर, क्षणापूर्वी उतरलेल्या गारा उपऱ्या असतात रखरखीत रस्त्यांवर. हे कळत नाही बायकांना कोरड्या वाटेवर पाऊल ठेवताना, हे कळत नाही बायकांना कोरड्या वाटेवर पाऊल ठेवताना. सोसत राहतात निराधार बायका अनवट माणसे, सोसत राहतात निराधार बायका अनवट माणसे, पायाखाली आलेल्या चिपेसारखी. त्वचेवरच्या चामखिळीसारख्या लोंबकळत राहतात त्या प्रत्येक थांब्यावर, त्वचेवरच्या चामखिळीसारख्या लोंबकळत राहतात त्या प्रत्येक थांब्यावर. रस्त्याकडेच्या भूछत्रीसारख्या उगीचच उगवतात बायका, रस्त्याकडेच्या भूछत्रीसारख्या उगीचच उगवतात बायका. हे कुणीच कसं सांगत नाही त्यांना, हे कुणीच कसं सांगत नाही त्यांना. चिमणीच्याही घरट्याला फांदीचा आधार असतो, चिमणीच्याही घरट्याला फांदीचा आधार असतो. यांचं काय? थांबे मागे टाकले तरी भेटत नाहीत त्यांना सोबत करणारी माणसे, थांबे मागे टाकले तरी भेटत नाहीत त्यांना सोबत करणारी माणसे. आणि करताही येत नाही प्रतारणेचा आरोप, आणि करताही येत नाही प्रतारणेचा आरोप. निराधार बायकांना कधीच कळत नाही, निराधार बायकांना कधीच कळत नाही. आपलीच चुकलेली असते जागा, आपलीच चुकलेली असते जागा. की व्यवहाराच्या वाटेवर दुधारी होतात माणसे, की व्यवहाराच्या वाटेवर दुधारी होतात माणसे, की व्यवहाराच्या वाटेवर दुधारी होतात माणसे. धन्यवाद. मी गोरक्ष जाधव. माझी एक राजकीय भाष्य करणारी कविता आपल्यापुढे सादर करतो. काही दिवसापासून राजकारणामध्ये होणाऱ्या राजकीय भाष्याची ही कविता. काही करून सत्तेत राहायचं, काही करून सत्तेत राहायचं, खुर्चीचं प्रेम कमी नाही होऊ द्यायचं. काही करून सत्तेत राहायचं, खुर्चीचं प्रेम कमी नाही होऊ द्यायचं. मतांचा मेळ फसवा फसवीचा खेळ, मतांचा मेळ फसवा फसवीचा खेळ 5 वर्ष चालवायचा. घोषणा योजना आपल्या मर्जीनं बाजार साला हलवायचा, घोषणा योजना आपल्या मर्जीनं बाजार साला हलवायचा. काही करून सत्तेत राहायचं, काही करून सत्तेत राहायचं,
खुर्चीसाठी हातात हात घालायचा, खुर्चीसाठी हातात हात घालायचा, कधी कधी पायात पाय घालून पाडायचा, खुर्चीसाठी हातात हात घालायचा, कधी कधी पायात पाय घालून पाडायचा. नको त्या मुद्द्यावर नको त्या मुद्द्यावर नको त्यावेळी भांडायचं, नको त्या मुद्द्यावर नको त्यावेळी भांडायचं. सुटणाऱ्या प्रश्नांना आणखीन गुंतागुंतीचं करायचं. काही करून सत्तेत राहायचं, काही करून सत्तेत राहायचं. लोकशाहीत घराणेशाही अबाधित ठेवायची, लोकशाहीत घराणेशाही अबाधित ठेवायची. बाप झाला पोरगा झाला नातवाला आमदारकी द्यायची, बाप झाला पोरगा झाला नातवाला आमदारकी द्यायची. धोका दिसला की चटकन पक्ष बदलायचा, धोका दिसला की चटकन पक्ष बदलायचा. सगळ्या पक्षात एक एक घरातलाच घुसवायचा, सगळ्या पक्षात एक एक घरातलाच घुसवायचा. एक दाखवायचं दुसरं करायचं, एक दाखवायचं दुसरं करायचं. काही करून सत्तेत राहायचं, काही करून सत्तेत राहायचं. एका घरात 4 पक्ष, एका घरात 4 पक्ष 8 झेंडे, जनतेला गुदगुल्या करून रडवायचं. एका घरात 4 पक्ष 8 झेंडे, जनतेला गुदगुल्या करून रडवायचं. हसवायचं नाही, जनता हसली की आपण रडतो तेवढं मात्र पाळायचं. काही करून सत्तेत राहायचं, काही करून सत्तेत राहायचं. आपसा आपसात आपसा आपसात कळवंडी खेळायची, आपसा आपसात कळवंड खेळायची. एकानं हाणल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यानं रडल्यासारखं करायचं. सगळे येड्यात निघाल्यावर रात्री दोघं म्हणून बसायचं. काही करून सत्तेत राहायचं, काही करून सत्तेत राहायचं. नांदणारीला पळ म्हणायचं, नांदणारीला पळ म्हणायचं, पळणारीला नान म्हणायचं. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसऱ्यालाच गोळी हाणायचं, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसऱ्यालाच गोळी हाणायचं. कोल्हापूरला म्हणायचं आणि सोलापूरला निघायचं. काही करून सत्तेत राहायचं, काही करून सत्तेत राहायचं. फोडाफोडी जोडाजोडी, फोडाफोडी जोडाजोडी, जाती धर्मात लावायची काडी, फोडाफोडी जोडाजोडी, जाती धर्मात लावायची काडी. कांड हत्याकांड दंगल सगळं घडवायचं, कांड हत्याकांड दंगल सगळं घडवायचं. अफवेचं पीक उठवायचं, पुन्हा सत्तेत यायचं. काही करून सत्तेत राहायचं, काही करून सत्तेत राहायचं. रात्रीची शपथ, रात्रीची शपथ, मत घेतलंय विकत, पुन्हा पुन्हा जनतेला फसवत राहायचं. योजना घोषणा आश्वासनाचा पाऊस पाडायचा, योजना घोषणा आश्वासनाचा पाऊस पाडायचा. चिखल झाला की चिखलात आपणच नाचायचं, चिखल झाला की चिखलात आपणच नाचायचं. काही करून सत्तेत राहायचं, काही करून सत्तेत राहायचं. जनतेचा तवा, जनतेचा तवा आपली पोळी, जनतेचे तवा आपली पोळी, जनतेच्या प्रश्नांची करायची होळी. काडी एवढं करायचं, काडी एवढं करायचं आणि गाडी एवढं सांगायचं. सारी राडी आपणच करायची, सारी राडी आपणच करायची. काही करून सत्तेत राहायचं, खुर्चीचं प्रेम कमी नाही होऊ द्यायचं. काही करून सत्तेत राहायचं, काही करून सत्तेत राहायचं. धन्यवाद. धन्यवाद सर. पद्धतीनं गाजलं होतं. आदरणीय बिराजदार सर. मी बदिव जमा बिराजदार उर्फ साबीर सोलापुरी गझल सादर करण्या अगोदर एक मतला आणि 1-2 शेर मी सादर करतो की मराठी खरी आपली लाज आहे, मराठी खरी आपली लाज आहे, हिच्या वैभवाचा इथे ताज आहे, मराठी खरी आपली लाज आहे. तुकाराम ज्ञानेश्वरानेच आता, तुकाराम ज्ञानेश्वरानेच आता, हिला सजविलेला असा साज आहे, हिच्या वैभवाचा इथे ताज आहे, हिच्या वैभवाचा इथे ताज आहे. मी आता माझी एक गझल तरण्नुममध्ये सादर करतो. खरं म्हणजे आई या विषयावर हाताळलं गेलं नाही, मी वेगळा विचार केला होता, पण आता काही लोकांनी केले तर मी माझी आई ही गझल सादर करतो. प्रणाम तुझला
प्रणाम आई, मुखी तुझे फक्त नाम आई, प्रणाम तुझला प्रणाम आई, मुखी तुझे फक्त नाम आई. आशा आहे का? कशास रामास मी जपावे, कशास रामास मी जपावे, कशास रामास मी जपावे, तुझ्याच नामात रामाई. प्रणाम तुझला प्रणाम आई, मुखी तुझे फक्त नाम आई. पिकेल राना वनात सोने, पिकेल राना वनात सोने, पिकेल राना वनात सोने, न जायचा व्यर्थ घामाई. प्रणाम तुझला प्रणाम आई, मुखी तुझे फक्त नाम आई. हा शेर आहे का? तुझ्यात काशी, तुझ्यात काबा, तुझ्यात काशी, तुझ्यात काबा, तुझ्यात काशी, तुझ्यात काबा, मला दिसे चार धामाई. प्रणाम तुझला प्रणाम आई, मुखी तुझे फक्त नाम आई. हा शेर बघा. तुझ्या दुधाचेच कर्ज मोठे, तुझ्या दुधाचेच कर्ज मोठे, तुझ्या दुधाचेच कर्ज मोठे, फिटू शकेनाच दामाई. प्रणाम तुझला प्रणाम आई, मुखी तुझे फक्त नाम आई. आणि हा शेवटचा माझा मक्ता शेर ज्याला म्हणतात, तखल्लुस शेर ज्याला म्हणतात, तो शेवटचा शेर. झुकेल माथा तुझ्याच चरणी, झुकेल माथा तुझ्याच चरणी, झुकेल माथा तुझ्याच चरणी, तुझाच साबीर गुलाम आई. प्रणाम तुझला प्रणाम आई, मुखी तुझे फक्त नाम आई, मुखी तुझे फक्त नाम आई. आईच्या संदर्भातली ही गझल जे कानानं ऐकतात त्यांच्या मनापर्यंत शब्द पोहोचतात, जे कानानं मनानं ऐकतात त्यांच्या काळजापर्यंत, जे काळजाने ऐकतात त्यांच्या मनापर्यंत ते शब्द पोहोचतात. खरं तर दिवसभर या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं किती धूर निघाला माहीत नाही, परंतु आता या संयोजकांनी जो धूर काढला त्याबद्दल धन्यवाद. विनायक पवार आपल्या आईच्या कवितेच्या संदर्भात सांगतात की तिची मोडताच झोप उगे पहाटेचे रोप, तिची मोडताच झोप उगे पहाटेचे रोप,
माझ्या नशिबाला उठवायची माय, मला शाळेला पाठवायची माय, हो माय मला शाळेला पाठवायची माय. माय रिकाम्या पोटाने भाजे बाजरीची रोटी, मारी धूड प्यातान बांधी सपनाच्या गाठी, झर घामाचे आठवायची माय, मला शाळेला पाठवायची माय, हो माय मला शाळेला पाठवायची माय. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय परशुराम आंबी यांना, त्यांनी आपली एक रचना सादर करावी. सन्माननीय परशुराम आंबी, खरं तर पूर्वीच्या काळी कवी कागद घेऊन यायचे पुढे, आता मोबाईल घेऊन येत आहेत. निश्चितपणाने ही क्रांती आहे. मी परशुराम आंबी, कोल्हापूर. माझ्या कवितेचं नाव आहे शेतकरी माझा लय भारी. म्हणतोय मनातून मित्रांनो आहेच आम्ही कष्टकरी, म्हणतोय मनातून आम्ही मित्रांनो आहेच आम्ही कष्टकरी, पोशिंदा साऱ्या जगाचा शेतकरी माझा लय भारी, शेतकरी माझा लय भारी. राब राब राबतो शेतामध्ये पडे कष्टात खंड न कधी, राब राब राबतो शेतामध्ये पडे कष्टात न खंड कधी, नशे भरवसा फळाचा तरी, नशे भरवसा फळाचा तरी, उगवे भुवरी भास्करा आधी, उगवे भुवरी भास्करा आधी. आहे राणस त्याच्यासाठी, आहे राणस त्याच्यासाठी, जिवंतपणी स्वर्ग ही नगरी, जिवंतपणी स्वर्ग ही नगरी. मन होई प्रसन्न पाहुणी, मन होई प्रसन्न पाहुणी, डोलणारी नयनरम्य जननी, डोलणारी नयनरम्य जननी. करीतो कष्ट जोमाने बळी, करीतो कष्ट जोमाने बळी, संसारच ताटे जणू राणी, संसारच ताटे जणू राणी. मनास माझ्याही मोहन टाकी, मनास माझ्याही मोहन टाकी, दृश्ये ही मनमोहक न्यारी, दृश्ये ही मनमोहक न्यारी. घेतले समयी कठीण जरी, घेतले समयी कठीण जरी, कर्ज पोशिंदाने सावकारी, कर्ज पोशिंदाने सावकारी. न डगमगता कष्ट करी, न डगमगता कष्ट करी, पोसण्या जगातील जनता सारी, पोसण्या जगातील जनता सारी. नका विसरू आयुष्यातली कोणी, नका विसरू आयुष्यातलं कोणी, पुण्याही शेतकऱ्याची भारी, पुण्याही शेतकऱ्याची भारी. खेळलो बागडलो न्यारी शेतीची मजा, खेळलो बागडलो न्यारी शेतीची मजा. पिताही आमचा आहे बळीराजा, पिताही आमचा आहे बळीराजा. भासते जगा आहे सुखी पण, भासते जगा आहे सुखी पण, वाटते मज नोकरी सजा, वाटते मज नोकरी सजा. भोगले कष्ट पित्याचे सारे, भोगले कष्ट पित्याचे सारे, विसरू कसा मी जन्मभरी, विसरू कसा मी जन्मभरी. धन्यवाद. कविता किती ओळींची असते याहीपेक्षा किती अर्थाची असते ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे महाराष्ट्रात एका ओळीची कविता आहे, कुणी लिहिली ते मी सांगतोच. म्हणजे परवा दूध उतू चाललं, नवऱ्याला खूप काळजी असते, दूध उतू चाललं की किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे बारकाईनं लक्ष देणं. तो पळत जाऊन गॅस बंद करतो, तेवढ्यात बायको घरात, माझ्या बाबतीतच घडलेला प्रसंग सांगतोय, तेवढ्यात बायको घरात. मग मी तिला म्हणलं अगं तुला काय कळतं का नाही, 65 रुपये लिटर दूध आहे, तुला काय कळतं का नाही. एवढ्या वाक्यावर तिनं जे वाक्य सांगितलं ती एका ओळीची कविता होती. मी तिला म्हणालो अगं तुला काय कळतं का नाही, ती म्हणाली कळत असती तर इथं आली असती का. यानंतर मी विनंती करतो मानदेशाचं एक अस्सल नेतृत्व साहित्याच्या माध्यमातून आम्हा सर्वांनाच प्रेरित करणारे आदरणीय सुभाषजी कवडे सर यांना, ज्यांचे 2 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत, बाल साहित्य प्रसिद्ध आहेत, 5 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आणि भिलवडी या ठिकाणी वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती अगदी जोमाने चालवतात. आटपाडीच्या मसाप शाखेच्या वतीनं 1 लाख पुस्तक वाचनाचा जो उपक्रम राबवला त्याचे कर्ते धर्ते हे आहेत सन्माननीय सुभाषजी कवडे सर. एक कविता सादर करतोय साधी. अवकाळी पावसाचा अभंग.
कवितेचं शीर्षक आहे अवकाळी पावसाचा अभंग. अवकाळी येणे असे जीव घेणे, अवकाळी येणे असे जीव घेणे, जगण्याचे गाणे बेरंगले, जगण्याचे गाणे बेरंगले. भरलेलं रान टाकतसे मान, भरलेलं रान टाकतसे मान, उडे दाना दान शिवाराची, उडे दाना दान शिवाराची. घर भरायाचे हसू फुलायाचे, कृषकांच्या कल्पना असतात. घर भरायाचे हसू फुलायाचे, खेळ रंगायाचे मनोमनी, खेळ रंगायाचे मनोमनी. पान पान झडे पिकांचेच सडे, पान पान झडे पिकांचेच सडे, कोसळती कडे नशिबाचे, कोसळती कडे नशिबाचे. आनंद पेरले कर्ज उगवले, आनंद पेरले कर्ज उगवले, जन्म वाया गेले शिवारात, जन्म वाया गेले शिवारात. ध्यानी मनी नसे येणे जाणे कसे, ध्यानी मनी नसे येणे जाणे कसे, रोजचेच हसे थांबे तिना, रोजचेच हसे थांबे तिना. अवकाळी येणे असे जीव घेणे, जगण्याचे गाणे बेरंगले, जगण्याचे गाणे बेरंगले, जगण्याचे गाणे बेरंगले. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय मुबारकजी शेख यांना, त्यांनी आपली कविता सादर करावी. सन्माननीय गोरक्ष जाधव यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. या कवी संमेलनाचा अध्यक्ष आदरणीय प्रदीप पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी गोरक्ष जाधव यांना सन्मानित करावं. सत्तेत राहायचं आहे या कवितेच्या संदर्भानं खूप सुंदर पद्धतीने आपले विचार मांडले त्यांनी. सध्याची राजकीय अवस्था आणि व्यवस्था कशी आहे हा आशय त्यांनी मांडला होता. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो सोलापूरचे कवी सन्माननीय मुबारकजी शेख. गझल सादर करण्यापूर्वी 2 शेर आपल्यासमोर ठेवतो. निघालो असा मी तुला शोधण्याला, निघालो असा मी तुला शोधण्याला, निघालो जसा मी मला भेटण्याला. विसरू नको तू, विचारू नको तू कसा मी बुडालो, विचारू नको तू कसा मी बुडालो, मला वेळ झाला तुला गाठण्याला, निघालो असा मी तुला भेटण्याला. एक गझल आहे, शीर्षक आहे विसर. शेवटी हेच व्हायचे होते, शेवटी हेच व्हायचे होते, प्राण माझेच जायचे होते. सोबतीला जरी नसे कोणी, सोबतीला जरी नसे कोणी, एकट्याला राहायचे होते, शेवटी हेच व्हायचे होते. दूर होता कुठे किनाराही, दूर होता कुठे किनाराही, प्राक्तनिया बुडायचे होते, शेवटी हेच व्हायचे होते. हाक आली तुझी पुन्हा कानी, हाक आली तुझी पुन्हा कानी, बघ मलाही निघायचे होते, शेवटी हेच व्हायचे होते. संपला एवढ्यात डाव कसा, संपला एवढ्यात डाव कसा, खेळ काही कळायचे होते, शेवटी हेच व्हायचे होते. नेमके तेच राहून गेले, नेमके तेच राहून गेले, जे तुला मी लिहायचे होते,
शेवटी हेच व्हायचे होते, प्राण माझे जायचे होते. धन्यवाद. एका हळूवार नात्याला स्पर्श करत खूप सुंदर गझल. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय सौरत्न प्रभा पाटील यांना, सन्माननीय प्रणिता तेली यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगर मंगळवेढा अंतर्गत या कवी संमेलनात मी स्त्रीवर आधारित सन्मान ही कविता सादर करत आहे. जशी मंगळवेढा ही संतांची भूमी आहे, स्त्रीच्या कर्तृत्वाची भूमी आहे, तसंच माझ्या आजच्या कवितेचं शीर्षक आहे सन्मान. परंपरेची आणि शौर्याची गाथा ही गावणी, स्त्री कर्तृत्वाचा सन्मान करूया, सन्मानाचा टिळा लावणी. जिजाऊचा आहे हा देश तर सावित्री ही लेक इथली, जिजाऊचा आहे हा देश तर सावित्री ही लेक इथली, अहिल्यादेवी ही न्यायाची झाशी ही नाही वाकली. अन्यायापुढे नाही झुकलीस, रणांगणावरही ना वाकलीस, अन्यायापुढे ना झुकलीस, रणांगणावरही ना वाकलीस, समाजाच्या प्रतिकारास नाही कधी जुमानलीस. मातृत्वानं कर्तृत्वाला दिलास तू समान न्याय, मातृत्वाला आणि कर्तृत्वाला दिलास तू समान न्याय, झेलून द्वेष अंगावर सोसलास किती तू अन्याय. शौर्याचा आणि धैर्याचा रचलास पराक्रमाचा पाया, शौर्याचा आणि धैर्याचा रचलास पराक्रमाचा तू पाया, रणरागिणी आहेस तूच आमचा बाणा. आदर्श ठेवलास आपला साऱ्या या जगदापुढती, आदर्श ठेवलास आपला साऱ्या या जगदापुढती, म्हणून जगतो आम्ही ताट मान करून वरती. रस्तील भावी लेखीही नवा इतिहास नवी परंपरा, गातील ही यशोगाथा, आज उद्या आणि वारंवार. धन्यवाद. मगाचपासून जे सूत्रसंचालन करतायत, खरं म्हणजे त्यांनी बऱ्याच कविता दत्ता गायल्या असत्या, पण माझी भेट झाल्यामुळं ते म्हटले की सर आता मी फार काही म्हटलं बरोबर आहे. खूप चांगली कविता ते लिहितात. वेदनेच्या पाऊलखुणा नावाचा त्यांचा कविता संग्रह आणि काळीच काटा नावाची कादंबरी आपल्या सर्वांच्या परिचित आहे. ते ललित लेखनसुद्धा करतात. कवितेचं सादरीकरण कसं करावं आणि कवितेचं आकलन कसं असावं याची खूप चांगली समज त्यांना आहे. त्यांच्यात ते खूप चांगला कवी आहे दत्ता, तो व्यवस्थित राहावा असं मला सारखं त्यांच्याबद्दल वाटत असतं. त्यामुळे मी सारखा त्यांच्याकडे मागासपासून श्रीकांत सर बघत होतो. अतिशय चांगली समज ग्रामीण कवितेची असलेली कविता ते लिहितात आणि त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. धन्यवाद सर. कवितेचं शीर्षक आहे गुरुजी. गुरुजी, पाटीवर काढलेल्या शब्दातील सारच असतं का खरं? गुरुजी, पाटीवर काढलेल्या शब्दातील सारच असतं का खरं? मग पुस्तकातल्या पाण्यात एकदा ढेकूळ भिजवून दाखवा बरं. पुस्तकातल्या पाण्यात एकदा ढेकूळ भिजवून दाखवा बरं. फळ्यावर दाखवता येणारच नाही गुरुजी तुम्हाला ढेकळाचा काळा रंग. फळ्यावर दाखवता येणारच नाही गुरुजी तुम्हाला ढेकळाचा काळा रंग. आणि कसं शिवणार तुम्ही यातून फाटलेल्या माझ्या बापाचं अंग? परवा गुरुजी पावसाची कविता म्हणताना डोळ्यातच धावून आला पाऊस. गुरुजी, परवा पावसाची कविता म्हणताना डोळ्यातच धावून आला पाऊस. पोटात भुकेच्या आगडोमांनी बदलता येत नाही रात्रीत कुस. गुरुजी, दुपारच्या सुट्टीत मी डबल भात खातो आणि दिवसभराची भूक भागवतो. गुरुजी, दुपारच्या सुट्टीत मी डबल भात खातो आणि दिवसभराची भूक भागवतो. रात्री केलीच आतड्यांनी वळवळ तर जेवायला चांदण्याच मागवतो. काहो गुरुजी, कुण्या कवीला म्हणे भाकरी चंद्र दिसला. काहो गुरुजी, कुण्या कवीला म्हणे भाकरी चंद्र दिसला. मग मला चांदण्यात भात का वाटू नये? आणि आमच्या जेवणाचे ताट चोरणाराचे आम्ही हात का छाटू नये? गुरुजी, पडक्या भिंतीला सावरता सावरता माझा बाप रोज ढासळतोय. पडक्या भिंतीला सावरता सावरता माझा बाप रोज ढासळतोय. व्यवस्थेने डांबरीवर आपटलेल्या चिपाडागत बाप रोज फासळतोय. पेपर मधल्या प्रश्नाला मिळावं उत्तर
म्हणून फळ्यावर तुम्ही चालवूच नका खडू. पेपर मधल्या प्रश्नाला मिळावं उत्तर म्हणून फळ्यावर तुम्ही चालवूच नका खडू. आम्हीच साचवला आमच्या डोक्यात जातीचा कचरा, सांगा त्याला पहिल्यांदा कसं झाडू. काही असू द्या गुरुजी, 4 भिंतीच्या वर्गात असं काहीतरी शिकवा की आम्ही माणूस झालं पाहिजे. काही असू द्या गुरुजी, 4 भिंतीच्या वर्गात असं काहीतरी शिकवा की आम्ही माणूस झालं पाहिजे. हेच कुणालाही लागू द्या, पाणी आपल्या डोळ्यात आलं पाहिजे, पाणी आपल्या डोळ्यात आलं पाहिजे. धन्यवाद. खूप चांगली कविता त्यांनी सादर केली. त्यांच्यामध्ये एक पुढची झेप घेणारा कवी आहे असं जे मगाशी मी म्हटलं. त्यात त्यांना लहान असल्यामुळं मला रागवायचं वगैरे नव्हतं. माझा उद्देश असा आहे की माणूस भरकटू नये. हां, आणि इतकी चांगली कविता शिक्षण व्यवस्थेत काम करत असतानाही गुरुजीच्या आणि विद्यार्थ्याच्या संवादामधून आजचं वास्तव अत्यंत ताकदीने त्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केलं. मला वाटतं मानदेशामध्ये कवडे सर तुमच्यासारखी ह्यांच्यासारखी अशी खूप माणसं आहेत की जे माडगूळकरांच्या नंतर एक वेगळी परंपरा निर्माण करून पाहता येतात. त्यामुळं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्याकडे सूत्र देतो. सर्व व्यासपीठाचं मनापासून आभार. यानंतर विनंती करतो सन्माननीय विना होरा यांना की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. मोजक्याच 2-3 कवी शिल्लक आहेत. कथाकार या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. संयोजन समितीची अडचण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, अर्थात पहिल्यापासून घेतलेली आहे. नमस्कार, मी सौ वीणा सारंगोरा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अस्तित्व स्वच. एकदा स्वप्नात आली प्रतिमा स्वची. एकदा स्वप्नात आली प्रतिमा स्वची आणि विचारू लागली, किती सरलं ग तुझं वय. एकदा स्वप्नात आली प्रतिमा स्वची आणि विचारू लागली, किती सरलं ग तुझं वय. आणि त्यात कितीदा आली तुला तुझ्या स्वची सय. आणि त्यात तुला कितीदा आली तुझ्या स्वची सय. स्वतःचं म्हणणं किती वेळा ऐकलंस. स्वतःचं म्हणणं किती वेळा ऐकलंस आणि किती वेळा स्वतःच्या मनासारखं केलंस. आठवतं का. नसेल आठवत. आठवतं का. नसेल आठवत. कारण अंतकरणात डोकावून कधी पाहिलंच नाही. आपला स्व कुठं राहतो हेही माहीत नाही. कारण अंतकरणात डोकावून कधी पाहिलंच नाही. आपला स्व कुठं राहतो हेही माहीत नाही. मग कसं कळेल त्याचे अस्तित्व. सांग ना, मग कसं कळेल त्याचं अस्तित्व. आणि म्हणूनच कळत नाही तुला तुझं महत्व. अगं नेहमीच चंद्राप्रमाणे, अगं नेहमीच नदीप्रमाणे सर्वांना सामावून घेत व्हायचं नसतं. अगं नेहमीच नदीप्रमाणे सर्वांना सामावून घेत व्हायचं नसतं. कधी कधी समुद्रासारखं बाहेर फेकायलाही जमवावं लागतं. अगं नेहमी नदीप्रमाणे सर्वांना सामावून घेत व्हायचं नसतं. कधी कधी समुद्रासारखं बाहेर फेकायलाही जमवावं लागतं. म्हणूनच तर नदी उन्हाळ्यात कोरडी पडते आणि समुद्र नेहमीच भरलेला. म्हणूनच तर नदी उन्हाळ्यात कोरडी पडते आणि समुद्र नेहमीच भरलेला. सूर्य दिवसभर प्रकाश वाटतो साऱ्या जगाला. सूर्य दिवसभर प्रकाश वाटतो साऱ्या जगाला. परंतु संध्याकाळ होताच जातो असताना. एका रात्रीसाठी का होईना स्वतः लुप्त होऊन वाट पाहायला लावतो ना सूर्योदयाची. चंद्रालाही किती दूषणं दिली तरी अमावस्येच्या रात्री तो फिरवतो का आभाळात. चंद्राला कितीही दूषणं दिली तरी अमावस्येच्या रात्री तो फिरवतो का आभाळात. त्यानंतरही थोड्या थोड्या कलेनं दिसतो आणि पौर्णिमेची वाट पाहायला लावतो. म्हणूनच सूर्यचंद्राचं अस्तित्व अनादिकालापासून टिकून आहे. स्वतःचं अस्तित्व या भूतलावर टिकवायचं असेल तर जरा स्वतःकडे लक्ष द्यावं लागतं. स्वतःचं अस्तित्व या भूतलावर टिकवायचं असेल तर स्वतःकडे लक्ष द्यावं लागतं. त्या विधात्यालाही आपल्याकडून काही अपेक्षा असतात ग. त्या विधात्यालाही आपल्याकडून काही अपेक्षा असतात. उगीच नाही त्याने आपल्याला मानवजन्म दिला. हा मानवजन्म, या महान मानवजन्माचे सार्थक आपण करायला हवे. हा मानवजन्म दिलाय तर या महान मानवजन्माचे सार्थक करायला हवे. लोप पावत चाललेल्या माणुसकीचे बीज सतत पेरायला हवे. लोप पावत चाललेल्या माणुसकीचे बीज सतत पेरायला हवे आणि निर्मात्याच्या ऋणाचं महत्त्व जाणायला हवे आणि त्या निर्मात्याच्या ऋणाचं महत्त्व जाणायला हवे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सन्माननीय सौ नसीमा जामदार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आता इथं जे छापले तेच वाचणार. या मॅडम.
नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कर्तव्य. कर्तव्याचं ओझं घेऊन स्वर्ग मी उभा करत गेले. कर्तव्याचं ओझं घेऊन स्वर्ग मी उभा करत गेले. आनंदानं उत्साहानं सर्वांकरता जगत राहिले. संघर्षाच्या वाटेवरती टोचत राहिले काटे अनेक. संघर्षाच्या वाटेवरती टोचत राहिले काटे अनेक. तरीही पुरून उरले सोसुनी प्रारब्धाचे घाव अनेक. संसाराच्या वेलीवरती फुले फुलली दोन सुरेख. संसाराच्या वेलीवरती फुले फुलली दोन सुरेख. त्यांच्या सवे आनंदाचे क्षण भोगिले मी अनेक. तुमचं माझं सेम असतं. सकाळी सरांनी सांगितल्यासारखं हे मी जे बोलते हे तुमचंच प्रतिबिंब आहे. आठवांच्या लाटा माझ्या, आठवांच्या लाटा माझ्या शोधिती कालच्या पाय वाटारे. आठवांच्या लाटा माझ्या शोधिती कालच्या पाय वाटारे. हळू वारत्या पागोळ्यांशी जीवनी कृतार्थ झाले. देऊनी सलामी या स्वप्नांना, देऊनी सलामी या स्वप्नांना. सुखाचा वर्षाव झेलत राहिले. बेभरवशाच्या जिंदगीसाठी मी भरभरून जगत राहिले. बेभरवशाच्या जिंदगीसाठी मी भरभरून जगत राहिले. धन्यवाद. सन्माननीय अजय कुमार वंगे यांना विनंती करतो. कोल्हापूर येथून आलेले उदय दौंडे यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती यावं. मी अजय कुमार व्यंकटराव वंगे कोल्हापूर. नुकताच 15 दिवसापूर्वी माझा एक 51 किल्ल्यांच्यावर कविता संग्रह प्रकाशित झाला. आजच्या कार्यक्रमाच्या जो महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे याचे जे विभागीय कार्यवाह आहेत माननीय राजनजी मुठाणे साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम झाला होता. आता मला वाटतंय आजच्या सायंकाळचा कवी संमेलनाचा 2 या सायंकाळच्या वेळी मी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माता यांच्याकडे हे माझं साकडं गाणार आहे, त्यांच्या चरणी ठेवणार आहे. जिजाऊ शिवराय आणि शंभूकडे, जिजाऊ शिवराय आणि शंभूंकडे शिवभक्ताचे या साकडे. गड किल्ले रक्षणासाठी तुम्ही जन्मास यावे गडे, तुम्ही जन्मास यावे गडे. निर्मिले जिंकले किल्ले, निर्मिले जिंकले किल्ले. शत्रूवर चढविले आपण किल्ले हल्ले. निर्मिले जिंकले किल्ले, शत्रूवर चढविले आपण हल्ले. भगवी पताका घेऊन हाती हर हर महादेव जो तो बोले, हर हर महादेव जो तो बोले. शूरवीरांचे सांडले रक्त, शूरवीरांचे सांडले रक्त. लख स्वराज्याचे चांदणे पडे, लख स्वराज्याचे चांदणे पडे. शिवभक्ताचे या साकडे. पराक्रमी रचल्या गाथा, चरणावर झुकतो माझा माथा. पराक्रमी रचल्या गाथा, चरणावर झुकतो माझा माथा. दारू बाटल्या चरस गांजा, दारू बाटल्या चरस गांजा. गडदुर्गांची पाहून ही व्यथा, गडदुर्गांची पाहून ही व्यथा. होते दुःख मनास आता, होते दुःख मनास आता. पाहून गडवैभवांचे तडे, पाहून गडवैभवांचे तडे. पडला विसर जगास तुमचा, पडला विसर जगास तुमचा. तुमच्या शौर्य पराक्रम त्यागाचा. करूया निर्धार चळवळीचा, करूया निर्धार चळवळीचा. उद्धार करू गडकिल्ल्यांचा, उद्धार करू गडकिल्ल्यांचा. दुर्भाग्य आपल्या स्वराज्याचे, दुर्भाग्य आपल्या स्वराज्याचे. आज मावळ्यांस जागवण्या गडे, आज मावळ्यांस जागवणे पडे. शिवभक्ताचे या साकडे. जपू वारसा गडकिल्ल्यांचा, जपू वारसा गडकिल्ल्यांचा. घेऊ वसा शिवशाहीचा. निर्मिले राजे तुम्हासाठी,
निर्मिले राजे तुम्हासाठी घ्यावा मुजरा या शिवभक्ताचा, घ्यावा मुजरा या शिवभक्ताचा. अर्पितो स्वराज्याची कवच कुंडले अजय वंगे या देवतांकडे, अजय वंगे या देवतांकडे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सन्माननीय उदय दौंडे सांगोला यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. आणि सर्व उपस्थित रसिकांच्या वतीनं मी प्रकाश जडेसर यांना विनंती करणार आहे की पुढची कविता ते म्हणणार आहेत, म्हणजे तिथून इथं येईपर्यंत वेळ लागेल. हां, अध्यक्षांच्या सूचनेनुसार आहे. हां. संत चोखामेळा नगरीत आणि दामाजी पंतांच्या नगरीमध्ये मला कविता वाचण्याचा एक आवड निर्माण झाली. म्हणून मंगळवेढेकरांना, सर्व साहित्य मंडळांना मी कविता वाचून दाखवतोय. माझ्या कवितेचं नाव आहे दुःख. गाल गुचकरे घेतल्यावर रडू येते डोळ्याला, गाल गुचकरे घेतल्यावर रडू येते डोळ्याला. वेदना होऊन अंतःकरणाला रडू येते डोळ्याला, गाल गुचकरे घेतल्यावर रडू येते डोळ्याला. म्हणून वेद भावनांचा शिल्पकाराचा उदय जगी उत्पन्न झाला दुःख रूपी क्षणाला. गाल गुचकरे घेतल्यावर रडू येते डोळ्याला, गाल गुचकरे घेतल्यावर रडू येते डोळ्याला. फुले पाने घेऊन जातील कित्येकासाठी येऊन जगी, कोम्याजून जाण्यासाठी रडू येते डोळ्याला. गाल गुचकुरे घेतल्यावर रडू येते डोळ्याला, रडू येते डोळ्याला. म्हणून अंतःकरण हृदयी वेदनांचा शिल्पकार होऊन क्षण विसरून निरोप घेती विनायक भाऊ तुम्ही, विनायक भाऊ तुम्ही, विनायक भाऊ तुम्ही. म्हणून गाल गुचकरे घेतल्यावर रडू येते डोळ्याला, वेदना होऊन अंतःकरणाला रडू येते डोळ्याला, रडू येते डोळ्याला, रडू येते डोळ्याला. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो, खरं तर या प्रांगणात कितीतरी वेळा ज्यांनी नियोजन केलं, हां, सन्माननीय उदय दौंडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या कवी संमेलनाचा अध्यक्ष ज्यांच्या अथक परिश्रमातून आणि ज्यांच्या नियोजनातून हे कवी संमेलन, हे साहित्य संमेलन साकार झालं, ते सन्माननीय प्रकाशजी जडे सर, एक चीर तरुण व्यक्तिमत्व. त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. पुस्तक आहे नाही, त्यांचं असं मत आहे की जर त्यांच्या मॅडम समोर असतील तर त्यांना वाचताना जरा अडचण येते. असं काय ऐका, या साहित्य संमेलनाच्या गडे आज मावळ्यांस जागवणे पडे, शिवभक्ताचे या साकडे. जपू वारसा गड किल्ल्यांचा, जपू वारसा गड किल्ल्यांचा, घेऊ वसा शिवशाहीचा. निर्मिले राजे तुम्हासाठी, निर्मिले राजे तुम्हासाठी, घ्यावा मुजरा या शिवभक्ताचा, घ्यावा मुजरा या शिवभक्ताचा. अर्पितो स्वराज्याची कवच कुंडले अजय वंगे या देवतांकडे, अजय वंगे या देवतांकडे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सन्माननीय उदय दौंडे सांगोला यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. आणि सर्व उपस्थित रसिकांच्या वतीनं मी प्रकाश जडेसर यांना विनंती करणार आहे की पुढची कविता ते म्हणणार आहेत, म्हणजे तिथून इथं येईपर्यंत वेळ लागेल. हां, अध्यक्षांच्या सूचनेनुसार आहे. हां. संत चोखामेळा नगरीत आणि दामाजी पंतांच्या नगरीमध्ये मला कविता वाचण्याचा एक आवड निर्माण झाली. म्हणून मंगळवेढेकरांना, सर्व साहित्य मंडळांना मी कविता वाचून दाखवतोय. माझ्या कवितेचं नाव आहे दुःख. गाल गुचकरे घेतल्यावर रडू येते डोळ्याला, गाल गुचकरे घेतल्यावर रडू येते डोळ्याला. वेदना होऊन अंतःकरणाला रडू येते डोळ्याला,
गाल गुचकरे घेतल्यावर रडू येते डोळ्याला. म्हणून वेद भावनांचा शिल्पकाराचा उदय जगी उत्पन्न झाला दुःख रूपी क्षणाला. गाल गुचकरे घेतल्यावर रडू येते डोळ्याला. गाल गुचकरे घेतल्यावर रडू येते डोळ्याला. फुले पाने घेऊन जातील कित्येकासाठी येऊन जगी. कोम्याजून जाण्यासाठी रडू येते डोळ्याला. गाल गुचकुरे घेतल्यावर रडू येते डोळ्याला. रडू येते डोळ्याला. म्हणून अंतःकरण हृदयी वेदनांचा शिल्पकार होऊन क्षण विसरूनी निरोप घेती. विनायक भाऊ तुम्ही, विनायक भाऊ तुम्ही, विनायक भाऊ तुम्ही म्हणून गाल गुचकरे घेतल्यावर रडू येते डोळ्याला. वेदना होऊन अंतःकरणाला रडू येते डोळ्याला. रडू येते डोळ्याला. रडू येते डोळ्याला. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो, खरं तर या प्रांगणात कितीतरी वेळा ज्यांनी नियोजन केलं, हां, सन्मान्य उदय दौंडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या कवी संमेलनाचा अध्यक्ष ज्यांच्या अथक परिश्रमातून आणि ज्यांच्या नियोजनातून हे कवी संमेलन, हे साहित्य संमेलन साकार झालं, ते सन्मान्य प्रकाशजी जडे सर, एक चिर तरुण व्यक्तिमत्व. त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. पुस्तक आहे नाही, त्यांचं असं मत आहे की जर त्यांच्या मॅडम समोर असतील तर त्यांना वाचताना जरा अडचण येते. असं काय आहे का? या साहित्य संमेलनाच्या होईल तसं. पण आजच्या सगळ्या तर बघा, माझी कविता गेळ कविता नाही आणि जे लिहिलं आहे ते सादरीकरण करण्याची मला सवय नाही. मी कधी व्यासपीठावरून कविता सहसा सादर करत नाही. पण यात तुम्हा सगळ्या मंडळींचा आग्रह आहे म्हणून केवळ एक 4 ओळी म्हणतो. म्हणत नाही मी चौकत्यांनी मला ओळखले नाही. म्हणत नाही मी चौकत्यांनी मला ओळखले नाही. पण म्हणत नाही मी चौकत्यांनी मला ओळखले नाही. हां, पण मलाही आठवणार, कारण काय इतकी धावपळ आणि डोक्यात राहिलेलं उद्या आपण ऐकू, काही अडचण नाही. चालेल का? म्हणत नाही मी की सोबत्यांनी मला ओळखले नाही. पण आंधळ्यांच्या बाजारात डोळसांच्या बाजारात काय कारण कसं झालंय की खूप डिस्टर्ब आहे सध्या माझ्या डोक्यात. इतके सगळे बाकीचे विचार समोरचे आहेत की माझीच कविता मला आठवेल अशी परिस्थिती झाली आहे. असू द्या, तरी आपण त्या 2 ओळीसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. खरं तर ते येत आहेत, पण भाकरी तिकडे झाली की नाही हे विचार त्यांच्या डोक्यात आहे. अशा सगळ्या व्यापात ते आहेत. ठीक आहे, माझे सहकारी आहेत दत्ता सुलगर, यांना माझ्या कविता सगळ्या पाठ असतात माझ्यापेक्षा. त्यांनी सुचवलेल्या 4 ओळी म्हणतो. सुचल्या म्हणजे सुचतात ओळी पाठोपाठ ओळी. सुचल्या म्हणजे सुचतात ओळी पाठोपाठ ओळी. पण त्याआधी आपणच करून घ्यावी लागते आपली होळी. त्याआधीच आपण करून घ्यावी लागते. सुचल्या म्हणजे सुचतात ओळी पाठोपाठ ओळी, पण त्या अगोदर आपणच आपली करून घ्यावी लागते होळी. या कवितेचा इतका मोठा अर्थ लक्षात घ्या. ही भूमिका आहे कवितेची, लक्षात घ्या की स्वतःला उद्ध्वस्त केल्याशिवाय सगळा अर्थ जेव्हा आपण कागदावरती उतरतो तेव्हा कागदावरचे शब्द निश्चितपणानं पुढच्याच्या काळजापर्यंत पोहोचतात. यानंतर मी विनंती करतो या कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब यांना की त्यांनी
आम्हा सर्व कवींनाही मार्गदर्शन करावं आणि त्यांच्याही 2-4 कविता आम्हाला ऐकवाव्या. निश्चितपणानं म्हणजे सगळा धूर निघून गेलेला आहे आणि आता खऱ्या अर्थानं कवितेचा जो धूर आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य, गेली अनेक वर्ष पाठ्यपुस्तक मंडळातील वेगवेगळ्या विभागात ते काम करतात आणि आम्हाला सर्वांना एक मार्गदर्शक म्हणून ठरतात. सन्माननीय प्रदीपजी पाटील साहेब. या कवी संमेलनातील सर्व प्रतिभासंपन्न कवी, माझ्यासमोर बसलेले अनेक लोकांचं भविष्य घडण्यासाठी त्यांना संधी देणारे आदरणीय मिलिंदजी जोशी, सुनीताराजे पवार, कल्याणराव पद्माकर कुलकर्णी, आमचे मोठाणे सर आणि बरेच सगळे लोक, या शाखेचे अध्यक्ष आणि आमच्या अत्यंत जवळचे गेल्या 20 वर्षातले स्नेही आदरणीय प्रकाश जडे सर यांनी मला अध्यक्ष केलं. त्याचा एवढाच हेतू होता असावा त्यांचा की एवढे सगळे बसल्यात म्हटलं कोणीतरी एक अध्यक्ष असावा. याच्या पलीकडं त्याचा मी काही फार अर्थ घेत नाही. माझी वहिनी 4थी वेळ इथं कार्यक्रमासाठी यायची. हा माणूस फार प्रेमळ आहे आणि अशी माणसं आता शोधून सापडणं जोशी सर कठीण आहे. अशा काळामध्ये अशा एका माणसाचं मला खूप मूल्य वाटतं. 25-30 वर्ष कविता लिहिल्यानंतर कविता म्हणजे काय असा विचार जेव्हा मी करायला लागतो तेव्हा आपल्याला जे जगण्यातले अनुभव आले त्याचा नेमका काय नवा अर्थ आपण त्या अनुभवाच्या आधारे लावतो याच्यावरून तुमची शैली ठरते आणि तुमची स्वतंत्र शैली ही तुमची कवी म्हणून ओळख असते. त्यामुळे कविता लिहिणे याच्याबद्दल अनेक लोकांनी अनेक व्याख्या सांगितलेल्या आहेत. काही लोक तर भाषणांमध्ये असं बोलत असतात की आभाळ फाटल्यावर कादंबरी होते आणि काय फाटल्यावर जमीन फाटल्यावर कथा होते आणि काळीज फाटल्यावर कविता होते. मला प्रश्न असा पडायचा उगीच की कपडे वगैरे मारामारीत फाटायचे आमचे लहानपणी, तर त्याच्यानंतर काय होते, कशाला असलं काहीतरी बोलत बसायचं. कवीची भाषेवरची हुकूमत त्याला कवी बनवते, त्याची सर्जनशीलता त्याला कवी बनवते. तो ज्या दृष्टीने व्यवस्थेकडे बघतो आणि तो ज्या दृष्टीने अनुभवाकडे बघतो त्याचे जे तो अर्थ लावतो त्याच्यावरही तो कवी ठरतो. मला ढाकेंची एक कविता आठवते प्रेमावरची. मी खूप लोकांच्या प्रेम कविता ऐकल्या. एक तर सगळी वर्णनं म्हणजे चांगली असतात ती, म्हणजे नखापासून केसांपर्यंत आपल्याला जणू ह्यातलं म्हणजे आपल्याला काहीच नाही, आपण काहीतरी खुळे वगैरे आहोत असं ती सगळी प्रेम कविता वाचताना पूर्वी वाटायचं. मग तिचे डोळे असे, आमचे डोळे तसे वगैरे, मुळात दिसायचं तेवढंच दिसतंय, तो काय फार वेगळा भाग आहे अशातला नाही. पण तिचं मन काय आहे, ती विचार कशी करते, ती संघर्ष कसा करते. जिनं सगळ्या कलांचा शोध लावला आणि संस्कृती नावाची गोष्ट जिने निर्माण केली, ती बाई नेमकी काय सामर्थ्यशाली असते हे खरं म्हणजे कवितेतून यायला पाहिजे असं माझं मत आहे. पण प्रेम कविता मी अनेक ऐकल्या, पण ढाके लिहितात की आपण दूर आहोत, तुला चंद्र दिसतो आहे, मला चंद्र दिसतो आहे, दोघांनाही चंद्र सारखाच दिसतो आहे, कोण म्हणतं आपल्यात अंतर आहे. काय माणूस बघतो जगण्याकडे. म्हणजे प्रेम कवितेत सुद्धा म्हणजे निसर्गाचं अंतर सुद्धा, तुमचं जर एखाद्यावर प्रेम असेल तर कमी होत नाही. श्रीकांत पाटील काय बघतो माणूस त्याच्याकडे. म्हणून आपण जेव्हा लिहितो, तुम्ही कुठल्या अनुभवल्या, आजचा काळ तर इतका वास्तवाचा, अतिवास्तववादाचा, जागतिकीकरणाचा काळ आहे की आजच्या काळात प्रेम कविता लिहिणं हा गुन्हा ठरावा अशी परिस्थिती. तरी काही लोक त्यातून लिहितात, काही लोक गातात. मला आवडतं आपल्या की काही गायक आहेत, त्याचा मला पहिल्यापासूनच आनंद होत आलेला आहे. मी सुद्धा जोशी सर फार चांगलं गातो, पण आता मी काय गात वगैरे नाही. पण मी शास्त्रीय संगीताचे माझे बरेच क्लास झाले, वहिनी भरतनाट्यम झालेलं आहे माझं. मी तसं फार पुढे, ढोलकी मला 80% वाजवता येते. पण बाकीच्यांनीच मला आमचे सर म्हणायचे. मी एकदा सरांना आमच्या म्हटलं, 2 वर्ष आधी मी नोकरीमध्ये थांबलो, मी सचिव साहेबांना आमच्या म्हटलं, ते म्हणले आता तुझी काय इच्छा राहिली. तर म्हटलं अहो मला ढोलकी वाजवायची म्हटलं तमाशामध्ये. तमाशातलं काय माझं बघायचं वगैरे राहिलेलं नाही.
पण मी त्यांना म्हटलं तर ते म्हणले आतापर्यंत झाला एवढा तमाशा पुष्कळ आहे, आता ह्यातला विनोदाचा भाग सोडून द्या. माणसाच्या जगण्यामध्ये मुक्तता असेल, माणसाच्या स्वभावामध्ये मोकळेपणा असेल आणि ज्याचं मन पारदर्शी आहे, अशा कवीच्या मनावर कवितेचे शब्द उमटतात असं मी मानतो. त्यामुळं कवी असणं म्हणजे स्वतःला सोलून घेणं. दिलीप चित्रे तर असं म्हणतात की कविता हे कवीचं आत्मचरित्र असतं, त्याला वेगळं सांगावं लागत नाही त्याच्या पलीकडे जाऊ. किंवा तर अशा अनेक व्याख्या कवितेच्या दिलेल्या आहेत. मग मी जेव्हा बघतो किंवा तुम्ही उर्दूकडे गेला तर तुमच्या लक्षात असं येतं की उर्दूमध्ये प्रेमाचं इतकं चित्रण, त्याचा लहेजा वेगळा आहे. आपल्या कवितेचं भाषेचं सामर्थ्य वेगळं आहे. म्हणजे झाली ना तुला ग 14 वर्षे पुरी, पोवळी उमटली दोन्ही गालावरी, इतक्यात निघे का मुरमातून बाजरी, इश्क तुला पण माहीत नाही भुईवरल्या पाखरा, अशी ही साताऱ्याची तरा. काय माडुळकर लिहितात, पदी अडखळे घोळ निर्यांचा, जलद चालणे जरा लहू जरा, अशी ही साताऱ्याची तरा. सावळी तरी तू गोऱ्याहून गोमटी, पट्ट्यात चांदीच्या कशी बसविशी कटी, थोराड हाड या मुलखाचे शेवटी, बुलंद दिसते तुझी इमारत ठीक चिऱ्यावर चिरा. काय वर्णन आलेले आहे स्त्रियांच्या सामर्थ्याची. पूर्वी आडव्या हाडाच्या स्त्रिया होत्या, आता दोघी तिघे मिळून 60-70 किलोच्या आहेत असं वाटतं. त्या काळामध्ये 80-90 किलोचं वहिनी पोतं उचलताना मी आमच्या घरात स्त्रिया पाहिलेले. ते पोतं उचलून त्या आत नेऊन ठेवायच्या आणि आता मंडई येऊन भाजी घेऊन आली तर दिल्लीहून आल्यासारखा चेहरा करते. असं इतका ते प्राकृतिक सगळा बदल, त्यात काही कुणाचा दोष नाही. मी तर नेहमी स्त्रियांच्या बाजूला वहिनी राहिलेलो, कारण तिनं आम्हाला वाढवलं, तिनं सगळी संस्कृती निर्माण केली. म्हणून गाडी चालवताना अनेक लेडीज इंडिकेटर देत नाहीत, कशाही चालवतात. मी म्हटलं मध्ये जाऊन उभा राहू दे, त्यांच्यावर बरेच वर्ष अन्याय झाले, त्यांना स्वातंत्र्य आहे म्हणलं, जाऊ दे, त्यातला विनोदाचा भाग सोडून द्या. अरे 5000 वर्ष आपण ज्यांना समजून घेतले नाही, चिमणीचं घर होतं मेनाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं, इथपासून ते मुलगा आईला म्हणाला दिव्याची वात थोडी मोठी कर, मला नीट वाचता येत नाही. आणि वडील म्हणाले दिव्याची वात थोडी कमी कर, मला नीट झोप लागत नाही. ती बिचारी रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली आणि आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. इथपर्यंतचा बाईचा जो प्रवास आहे शोषणाचा, राहू दे इंडिकेटर द्यायचा, जाऊ दे कुठनं जायचं तिकडून म्हणलं. मी या अर्थानं तिकडे बघतो. आम्हाला वाढवलं आईनं. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला वाढवण्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचा वाटा जास्त आहे. आणि बाईकडे बघायची नजर यायला सुद्धा आईचे डोळे लागतात, तर बाई कळते. म्हणून कवी कोणत्या पद्धतीने व्यवस्थेचा विचार करतो. असं उर्दू मधल्या प्रेम कविता वाचल्यावर तर आपल्याला वाटतं की कुठल्या टोकावर ते चाललेलं. एक समंदर ने आवाज दी मुझको पाणी पिला दीजिए. काय तहान असते माणसाची. लज्जते गम बढ़ा दीजिए आप और मुस्कुरा दीजिए. एक समुंदर ने आवाज दी मुझको पानी पिला दीजिए. किंवा तुम किसी रेल से गुजर जाती हो, मैं किसी पुल सा थरथराता हूं. काय लिहितात. गुलाम अलींचा वगैरे मगाशी विषय निघाला. खूप वेगळ्या प्रकारची गझल त्यांनी अहमद फराज यांच्या गायल्या. मी आता तिकडे जात नाही, माझ्याकडे माझा मित्र बाबा पाहतो आहे. तर मुद्दा सांगण्याचा सगळ्यातला असा आहे की भाषेवरची तुमची पकड आणि तुमची बघण्याची वेगळी दृष्टी ही कवी म्हणून तुम्हाला वेगळेपण देते. म्हणून चांगला कवी तो असतो जो जगण्यावर प्रेम करतो आणि जगण्याशी संघर्ष सुद्धा करतो. त्यामुळं आपण सगळे खूप चांगले लिहिता, आपण अधिक चांगलं लिहावं असं मला स्वतःला वाटतं. आणि कवी म्हणून आपली टिंगल कुणी करण्याची गरज नाही. त्याला जागा दाखवायची लगेच. तुम्ही मुबारक शेख गेल्या अनेक वर्ष तुम्ही लिहिताय, कटक 2 तुम्ही लिहिताय. मी अजिबात कवीबद्दल कुणी काय वेडवाकडे बोललेलं ऐकून घेत नाही. त्याला बघायलाच जा तुम्ही दवाखान्यात नंतर बिस्किट पुडा घेऊन. हो, कवी म्हणजे काय तुझी इस्टेट आहे वरे म्हणते. कवी हा जगण्यावर प्रेम करायला शिकवतो, जगणं अधिक सुंदर करतो कवी. हिरवे हिरवे गार गालीचे हे फक्त बालकवीच लिहू शकतात.
आणि पाचूंच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीची आली यासाठी पाडगावकर जन्माला यावे लागतात. त्यामुळे चांगली कविता लिहिणारा कवी हा प्रतिभावान असतो आणि कवी जगणं सुंदर करतो. म्हणून कवीची कुचेष्टा होता कामा नये आणि कवीनेही नीट वागलं पाहिजे असं माझं मत आहे. असे कुठेतरी उभा राहिलाय गळ्यात झुल्या अडकवून एसटीला अजिबात नाही. कवी 4 व्हीलर मधून आला पाहिजे असं माझं मत आहे. आता कवींना लाख लाख रुपये पगार आहे. काय झाले कवींना? तेव्हा म्हणून विनोदाचा भाग सोडा. आपण आपल्या वजनात राहिलं पाहिजे आणि कुणाच्या आपण मागं लागण्यापेक्षा आपल्या मागं किती लोक आहेत याचा विचार आपण केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. एक छोट्या 2 कविता सर म्हटलेत म्हणून मला जेव्हा थोडं थोडं कळत होतं तेव्हापासून ह्या सगळ्या लोकांना मी भेटतो आहे. त्यांचं एक दडपण माझ्यावर आहेच. अजून ह्याची कविता सुधारली का नाही वगैरे असा चेहरा करून तुम्ही माझ्याकडे बघत आहात. त्यामुळं एक छोटी कविता. आपल्यासाठी झुरत झुरत रात्र रात्र जागेल कोण. आपल्यासाठी झुरत झुरत रात्र रात्र जागेल कोण. आधाराची सावली देत झाडासारखे वागेल कोण. आपल्यासाठी झुरत झुरत रात्र रात्र जागेल कोण. आधाराची सावली देत झाडासारखं वागेल कोण. ज्यांच्यासाठी जगतो त्यांचे काळीच कसे तुटत नाही. ज्यांच्यासाठी जगतो त्यांचे काळीच कसे तुटत नाही. तळ दिसावा स्वच्छ असे मन कसे भेटत नाही. तळ दिसावा स्वच्छ असे मन कसे भेटत नाही. आणि एक दुसरी कविता चोखोबांच्या भूमीत आहे म्हणून त्यांच्या अंगावर भिंत पाडली लहुडली असं माझं मत आहे. त्यांचं मी नाव सारखं घेतोय. खूप चांगलं गातात ते. मी गायचं बंद केल्यामुळे मला त्यांच्याबद्दल अधिक प्रेम वाटतं. आणि आता गाणारे कवी इतके चांगले आहेत की त्यांच्यातले 2-4 थांबवावे. त्यामुळे आपण गाण्याचा विषयच नाही आता राहिलेला. खूप चांगलं असं काहीतरी प्रेझेंटेशन इतकी कविता पुढे गेली. तेव्हा माझा मुद्दा सादरीकरणाबद्दलचा अजिबात नाही. माझी तक्रार त्याबद्दल अजिबात नाही. पण सुनील चव्हाणसारखा एखादा कवी, वसंत पाटलाचा एखादा कवी, मनीषा पाटील सारखी एखादी कवयित्री, मुबारक शेख सारखा मार्गदर्शन करण्याची पात्र असतील पात्रता असलेला आमचा मित्र. काय झालं नाही फार त्यांचं असं मी त्यांना मगाशी बोललो. फार सामर्थ्य असलेला त्यांची कविता आहे. तर या सगळ्या लोकांनी एक नवी कविता त्यांच्याकडून मराठीला दिली जावी अशी माझी भावना आहे. म्हणून मी सारखा त्याच्याकडे प्रेमानं बघत होतो. त्याला माझं प्रेम माहीत आहे. त्यामुळे त्यानं समजून घेतलं ते. तर मुद्दा सांगण्याचा या सगळ्यातला असा आहे की आपल्याकडे असतं खूप चांगलं पण आपण त्या चांगल्या पद्धतीनं तिकडंच जात नाही. काय लोक आयुष्यभर वाईट चेहरा करून कविता वाचून मोठे झाले. सर मी काय तुम्हाला सांगायची आवश्यकता आहे. तसंही फार नको आणि फार ताल सोडायला पण नको. आवश्यक ते तितकाच आवाज आपला पोचला पाहिजे. तर एक कविता चोखोबांचा संदर्भ असलेली म्हणून असतो. ज्यांचे कष्ट वारे माप त्यांची स्वप्ने माती मोल. कितीही खणत गेले तरी कशी लागत नाही ओल. ज्यांचे कष्ट वारे माप त्यांची स्वप्ने माती मोल. कितीही खणत गेले तरी कशी लागत नाही ओल. ज्ञानोबाची सारी उमेद समाधीत गाडली जाते. चोखोबाच्या अंगावर अजून भिंत पाडली जाते. ज्ञानोबाची सारी उमेद समाधीत गाडली जाते. चोखोबाच्या अंगावर अजून भिंत पाडली जाते. सावता माळी खपतो शेतात कुंभाराची होते माती. सापासारख्या फायद्यासाठी वळवळतात साऱ्या जाती. तरुण पिढी विडीसारखी ओढून देतात फेकून. अजूनही कानोपात्रा जगते शील विकून. अशी भोगता सत्ता तुम्ही जनतेलाच दिवत जातात. अशी भोगता सत्ता तुम्ही जनतेलाच दिवत जातात. माणसं तरीही जगण्यासाठी जन्मभर लढत राहतात. माणसं तरीही जगण्यासाठी जन्मभर लढत राहतात. आपण मला अध्यक्ष म्हणून खूप मोठा सन्मान केला माझा. अजून पुढे लोक सन्मान करणारे आहेत माझा. बसलेले ते सगळे लोक इथूनच दम द्यायला हरकत नाही. मी प्रेमाचा चांगल्या अर्थानं असं. तर या सगळ्या लोकांनी सांस्कृतिक चळवळ वाढवायला खूप चांगली मदत केली. आज जे ग्रामीण महाराष्ट्राचं बदललेलं चित्र आहे तिथं अनेक शाखा अतिशय चांगल्या पद्धतीनं जोशी सर काम करतात. तुम्ही केवळ साहित्य परिषदेची इमारत उभा केली नाही तर लिहिणारे सर्जनशील हात तुम्ही उभा केले. ही मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. काही चुकलं असलं तर सोडून द्या. माफ करा म्हणलं की गुन्हेगार असल्यासारखं वाटतं.
तर सोडून द्या आवडलं नाही तर, आणि जे आवडलंय ते तुमचं आहे असं समजा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन केलं. कोल्हापूर, सांगली, सोलापूर अशा विविध गावाहून आलेल्या सगळ्या कवींचं महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगरच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि कवी संमेलनाचा हा कार्यक्रम इथं समाप्त झाला असं घोषित करतो. आपण सर्वांनी पुढं खुर्च्यावरती आपण स्थानापन्न व्हावं.